बाबरी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी झाल्याचे चित्र आहे. बाबरी मशीद पाडण्याचं श्रेय आता भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून घेतलं जात आहे. त्यातच आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. फडणवीसांनी कारसेवेवरून ठाकरे गटाला डिवचल्यानंतर आता राऊतांनी वाजपेयी आणि अडवाणींचा जुना व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात. राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. फडणवीसांनी सुरुवातीला ठाकरे गटाला लक्ष केलं होतं. फडणवीस म्हणाले होते की मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं. आम्ही कारसेवक आहोत आणि त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा कलंकित ढाचा पाडला गेला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरून घरी बसले होते. मी त्यांच्याविषयी कशाला बोलायचं. फडणवीसांनंतर गिरीश महाजन यांनी देखील ठाकरेंना टार्गेट केलं होतं. महाजन म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रण न मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटण्याचं कारण नाही. राम मंदिर आंदोलनाचा मी स्वतः साक्षीदार आहे. 2 वेळा मी कारसेवेत सहभागी झालो होतो. 20 दिवस तुरुंगात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत गेले नाहीत. त्यांचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही. राम मंदिर उभारणीत त्यांचं योगदान काय, त्यामुळे बोलावलं काय आणि नाही बोलावलं काय, त्यांना इतकं वाईट वाटण्याचं कुठलंही कारण नाही. आता या सगळ्या टीकेनंतर संजय राऊतांनी थेट अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीस महाजनांना लक्ष्य केलंय. राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वगैरे वगैरे. तथाकथित राम भक्तांसाठी ही स्मरणगोळी. उगाळून घ्या. आणखी देखील जालिम डोस आहे. योग्य वेळी देऊच. या कॅप्शनसोबत राऊतांनी वाजपेयींचा आणि अडवाणींचा एका मुलाखतीचा व्हिडिओ जोडलाय. वाजपेयी त्या मुलाखतीत म्हणतात, 6 तारखेला जे काही अयोध्येत झालं ते दुर्दैवी होतं. असं घडायला नको होतं. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही. आम्ही त्याबाबत क्षमाप्राप्ती आहोत. कारसेवक आवरण्याच्या पलीकडे गेले होते आणि त्यांनी जे काही केलं ते करायला नको होतं. अडवाणी यांनी 29 डिसेंबर 2000 साली एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, तो माझ्या आयुष्यातला दुःखद दिवस होता असं मी त्या दिवसाचं वर्णन केलं आहे. ही एक गंभीर चूक होती, यात काही शंका नाही. मी आधी उमा यांना सांगितलं, त्यांना खाली घ्या आणि त्यांना असं काही करू नका असं सांगा. त्यांनी मला येऊन सांगितलं की ढाच्यावर जे लोक आहेत ते मराठी बोलतायत आणि ते माझं ऐकत नाही आहेत. मी प्रमोद यांना पाठवलं परंतु ते सुद्धा निराश होऊन परत आले. मला आठवते RSSचे नेते रज्जू भैया जे त्यावेळी स्पॉटवर नव्हते, त्यांचं दुसऱ्या दिवसाचं जे वक्तव्य होतं त्यात ते म्हणाले, मी या पाडकामाचा निषेध करतो. त्यांच्या या विधानाशी मी सहमत आहे. याच व्हिडिओमध्ये बाळासाहेबांची देखील एक मुलाखत आहे ज्यात ढाचा पाडल्याची जबाबदारी बाळासाहेब स्वीकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर मशीद पाडणं हा गौरव आहे असं देखील ते यात म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे त्या राऊतांच्या या ट्विटला भाजपकडून काय उत्तर मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.